नमस्कार, मी किरण नकाशे, मनसे उपविभाग अध्यक्ष, दहिसर विधानसभा। आज मला एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी संवाद साधायचा आहे। विषय आहे आपल्या हक्काच्या सार्वजनिक उद्यान आयुक्तांना लेखी पत्र दिलं। हे आहे ते पत्र। 48 तासांचा अल्टिमेटम देखील दिला। तर सहाय्यक आयुक्तांसोबत आमची मीटिंग झाली। तिथे त्यांनी तोंडी आदेशही दिले की महापालिकेचं नाव तातडीने लावा। तिथे पोलीसही उपस्थित होते। आज या घटनेला 8 दिवस उलटलेत। बागेवर महापालिकेचं नाव न लावता तिथे फक्त स्वतःचं मार्केटिंग करण्याचं काम काही लोक करत आहेत। सकाळी घराबाहेर पडल्यापासून रात्री घरी जाईपर्यंत फक्त कमळ आणि भाजपच दिसावं या उद्देशाने जनतेची दिशाभूल सुरू आहे। आणि तर बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी बरोबर 5 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः हे नाव बदलेल। पालिकेने आम्हाला हलक्यात घेण्याची चूक करू नये। आतापर्यंतचा अल्टिमेटम हा माणुसकीच्या आधारावर आणि पोलिसांच्या मध्यस्थीवर होता, पण जर प्रशासन सुधारणार नसेल तर आता पालिकेचं नाव लागणार आणि गोपाळ शेट्टी यांचं नाव उतरणार। महापालिकेच्या उद्यानावर त्यांचंच नाव लावण्यासाठी जर आमच्यावर केस केली तर यापेक्षा मोठा विनोद दुसरा नसेल। अनेक वर्षापासून एका उद्यानाचं विकास काम झाले असून त्याचा खूप चांगल्या पद्धतीने त्याचा देखरेख लोकहितासाठी करीत आहेत। ते मधल्या काळात माझ्या खासदार फंडातून एक छोटासा काम करण्यात आलं। प्रशासकीय कंत्राटदारामार्फत त्याचा नामफलक किंवा राजकीय माझ्या सहकाऱ्यांचा फोटो तिथे लावण्यात आला। कदाच नामफलक किंवा फोटो छोटा मोठा हे झाला असेल, परंतु अशा प्रकारची व्यवस्था संपूर्ण मुंबई शहरात सर्व राजकीय पक्षातल्या नेत्यांमार्फत किंवा निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत करण्यात येत असं। नामफलक किंवा फोटो किती मोठा आकाराचा लावण्यात यावा ह्याच्या बाबतीत एक निश्चित सुधार करून धोरण सर्वांनी मिळून तयार केलं पाहिजे। माझं स्वतःचं हे मत आहे की कोणीही माणूस जाहिराती करून किंवा फलकबाजी करून मोठा होत नसून केलेल्या कार्याच्या आधारावरती तो मोठा होत असतो। आणि मी नेहमी हे म्हणत असो की आपण केलेलं काम लोकांच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे, जे कायमस्वरूपाचं राहील। लावलेला फोटो व फलकबाजी हे कधीही निघून जाईल। असे असले तरी मी माझ्या राजकीय जीवनात मालाड ते दहिसरपर्यंत अनेक मोठमोठे प्रकल्प पूर्ण केले असून ते आजही अस्तित्वात आहेत। विशेष करून पोईसर जिमखाना 13 एकर आणि वीर सावरकर उद्यान हे 7 एकर भूखंड, एकूण 20 एकर भूखंडचं विकसित लोकवर्गणीद्वारे केले असून पोईसर जिमखाना त्याचा देखरेख करीत असून त्या ठिकाणी आपल्याला माझ्या नावाचा कुठे फोटो किंवा फलकबाजीचा प्रदर्शन पाहायला मिळणार नाही। असे असले तरी काही तक्रारदारांनी माझ्या ह्या कामाच्या बाबतीत पोलिसात तक्रार केली असून मी स्वतः पालिका प्रशासन व पोलीस उपायुक्तांना पत्र लिहून उचित असे कारवाई करण्यास सुचविले आहे। येणाऱ्या काही दिवसात जर पोलिसांनी पालिका प्रशासनामार्फत कोणताही कारवाई न झाल्यास मी स्वतः माझ्या नावाचा फोटो व फलक बाजी सर्व काढण्याचा प्रयत्न करीन। कोणीही राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांनी कृपया बोरिवलीचं एक चांगलं सांस्कृतिक सौंदर्य आपण सर्वांनी मिळून जे निर्माण केलंय ते बिघडवण्याचं काम करू नये। आणि जर कोणी केलंच तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हात जोडून माझं निवेदन आहे, आपण त्याचा कृपया प्रतिकार करू नका। आपण सर्वांनी मिळून बोरिवलीचा वैभव आणखीन मोठा करण्याचा प्रयत्न करूया। आपण सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। भारत माता की जय। जय महाराष्ट्र। जय श्रीराम। जय श्रीराम।